अट्रॅक्टिव्हनेस, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी किंवा एक आकर्षक व्यक्तिमत्व या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा जेव्हा मी विचार केला ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टींवरती रिसर्च केला. गुगलवरती जाऊन काही डॉक्युमेंट्स वाचण्याचा प्रयत्न केला, युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज बघितले, इंस्टाग्रामवरती जाऊन काही प्रोफाइल्स चेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शेवटी माझे स्वतःचे अनुभव, मी जेवढं काही लोकांशी कन्व्हर्सेशन केलेलं आहे, संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी सम अप करून या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कुठल्याही एखाद्या व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या कलेक्ट करून मी आज तुमच्या समोर सांगतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्या आपण स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो, या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि जबरदस्त बनणार आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत सूरज टॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलवरचा 48वा भाग, ज्या भागामध्ये मी 11 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाला अजून आकर्षक आणि पॉवरफुल बनवणार आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे अशी व्यक्ती बघितलेत ज्या व्यक्तीचे भरपूर मित्र असतात, जरी अनोळखी लोक असतील, नवीन लोक असतील, तरी त्यांच्याशी कम्फर्टेबली बोलू शकते, आत्मविश्वासाने स्वतःचे मुद्दे मांडते आणि त्या व्यक्तीशी मैत्री करायला, त्या व्यक्तीशी बोलायला इतर लोकांना पण आवडतं. अशी व्यक्ती आठवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला कुणी ना कुणी नक्कीच आठवेल. या विरुद्ध तुम्ही अशी पण एखादी व्यक्ती बघितली असेल जी दिसायला सुंदर आहे, तिच्या कामामध्ये पण ठीकठाक आहे, म्हणजे ऍव्हरेज लोक जेवढं सगळं काम करतात ती सगळे कामं ती व्यक्ती पण करते, पण तरीही त्या व्यक्तीचे जास्त मित्र नाही आहेत, लोकांमध्ये मिसळत नाही ती, किंवा इतर लोकांना पण त्यांच्याशी मैत्री करण्यात जास्त इंटरेस्ट नाहीये. विनाकारण कुठल्याही गोष्टींवरती ती अग्रेसिव्ह होते, थोडंसं ॲरोगंट बिहेवियर असेल किंवा अजूनही काही पर्सनॅलिटी ट्रेट्स असतील ज्या कारणांमुळे गुड लुकिंग असून पण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व इतकंच आवडत नाही लोकांना. आणि मला ऑलरेडी माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच या पहिल्या कॅटेगरी मधली जी लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये यायचंय. सेकंड कॅटेगरी मध्ये येण्याची आपल्यापैकी कोणाची इच्छा नसतेच खरं तर. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये 11 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला पहिल्या कॅटेगरीतल्या लोकांमध्ये अशी व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला मदत करतील. आणि या सर्व गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये, स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये अडॉप्ट करू शकता, इन्व्हॉल्व करू शकता. कुठल्या आहेत त्या गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट लुक्स, म्हणजे आपलं दिसणं. ही गोष्ट ऐकायला आणि पचवायला आपल्याला कितीही जरी अवघड वाटत असली ना, तरी सुद्धा तेवढीच सत्य आहे की एखाद्या व्यक्तीचं दिसणं मॅटर करतं. सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे हालो इफेक्ट. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा एखादी चांगली गोष्ट लोक बघतात ना, तर त्याच्याशी संलग्न असलेल्या, अलाईन असलेल्या अजून चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये बघण्याचा लोक प्रयत्न करतात. आता लुक्स किंवा आपलं दिसणं हे बऱ्यापैकी जेनेटिक असतं. आपल्या चेहऱ्याचे फीचर्स, आपले हाईट किंवा आपली बॉडी टाईप वगैरे या काही गोष्टी जेनेटिक नक्कीच असतात. जे काही जेनेटिकली आपल्याला भेटलेलं आहे ना, ते मेंटेन कसं करायचं ही गोष्ट मात्र नेहमीच आपल्या कंट्रोलमध्ये. तुम्ही कुठल्या पद्धतीचे कपडे घालताय, तुम्ही तुमच्या त्वचेची, स्किनची काळजी वगैरे घेताय का, या सगळ्या गोष्टी नोटिसेबल आहेत आणि लोकांना त्या दिसत आहेत. म्हणूनच अशा काही गोष्टी ज्या तुमचा लुक एनहान्स करतील, तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी मदत करतील, त्या कुठल्या आहेत आपण बघूयात, ज्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट येईल तुमचा फिटनेस. जर का तुम्ही चांगले दिसत असाल, फिट दिसत असाल, हेल्दी दिसत असाल, तर ऑब्व्हियसली तुम्ही लोकांसमोर जाताना, लोकांना दिसताना चांगले दिसणार आहात. आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. थोडंसं स्मेल वरती लक्ष द्या. चांगला परफ्यूम शोधा जो एकदम डार्क किंवा अत्तर वगैरे सारखा नसेल पण डिसेंट असेल. असे बरेचसे सर्वेज वगैरे पण झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, जर का तुम्ही मेल असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. बऱ्याच वेळेस जेव्हा एखादी फिमेल तुमच्या क्लोज सर्कल मध्ये किंवा कॉन्टॅक्ट मध्ये येते ना, तर त्यांच्या लॉंग लास्टिंग लक्षात राहणारी गोष्ट कुठली माहितीये, तर ती म्हणजे तुमचा स्मेल. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. ओके, एवढंच सांगतोय मी तुम्हाला. इथे मुली वगैरे कशा पटवायचे या गोष्टीवरती नाही सांगत आहे काही, बट एक चांगला परफ्यूम आणि चांगला स्मेल करणं तुमची पर्सनॅलिटी एनहान्स करण्यासाठी मदत करतं. एक चांगली हेअरस्टाईल, हेअरकट ते पण मॅटर करतं. त्यानंतर आपल्या बॉडी टाईपला आणि आपल्या बॉडी कलरला वगैरे सूट होणारे त्या कलरचे वगैरे कपडे आपण चूज केले पाहिजेत. थोडंसं वेलग्रूम राहिलं पाहिजे आपण. मुलांमध्ये शक्यतो एक चांगला बियर्ड लुक, चांगली बियर्ड शेप ही सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच ओव्हर किंवा उठपटांग पण जास्त चांगलं नाही दिसत, पण जे आपल्याला सूट होईल, जे आपल्या पर्सनॅलिटीला अजून थोडंसं एनहान्स करेल, अशा गोष्टी आपण अडॉप्ट केल्या पाहिजेत आणि स्वतःला नेहमीच बेटर प्रेझेंट करायला शिकलं पाहिजे. आपण काही बॉलिवूड सेलिब्रिटी वगैरे नाहीये की अगदीच ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी करायच्यात, पण ज्या पण कुठल्या ठिकाणी तुम्ही असाल, जिथे कुठे तुमचा प्रेझेन्स असेल ना, त्या ठिकाणी जर का तुम्ही चांगले दिसत असाल, वेलग्रूम दिसत असाल, तर तुमचं नक्कीच एक वेगळं इम्प्रेशन पडतं. आणि याच्यातून लोकांना दोन गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटी विषयी कळतात. पहिली गोष्ट, एक तर लोकांना हे कळतं की तुम्ही स्वतःची काळजी घेता, स्वतःवरती टाइम इन्व्हेस्ट करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातून तुमचा आत्मविश्वास दिसत असतो लोकांना, जो की आजचा आपला दुसरा पॉइंट आहे, आत्मविश्वास. जगभरातल्या लोकांना आजपर्यंत जेव्हा कधी हा प्रश्न विचारला गेलेला नाही की एखाद्या व्यक्तिमत्वातली सर्वात आकर्षक गोष्ट तुम्हाला कुठली वाटते, तर या प्रश्नाचं युनिव्हर्सल उत्तर आलेलं आहे, ते म्हणजे कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास. जी लोक आत्मविश्वासाने भरलेली असतात, त्यांच्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज मध्ये, त्यांच्या लुक्स वरती, त्यांच्या प्रेझेंटेशन वरती सगळीकडे जेव्हा आत्मविश्वासाने भरलेली असते ना ती व्यक्ती, तेव्हा ऑब्व्हियसली ती लोकांना आवडायला लागते. आणि आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय,
तर स्वतःवरती आणि स्वतःच्या ॲबिलिटीज वरती ट्रस्ट करू शकणं, विश्वास ठेवणं, याच गोष्टीला आपण आत्मविश्वास म्हणतो. ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास नसतो, त्यांच्या कृतींमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये कुठेच आत्मविश्वास नसतो ना, अशी लोक आपल्याला तरी कुठे आवडतात. आणि आत्मविश्वास स्वतःमध्ये रुजवण्यासाठी, वाढवण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, बऱ्याचशा सवयी आहेत ज्या आपण करू शकतो. त्याच्यावरती जर काही एक वेगळा व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेन. पण जर का शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर आत्मविश्वास आपल्यामध्ये रुजेल कसा किंवा वाढेल कसा, यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. त्या कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली जी इंटरनल व्हॅल्यू सिस्टीम आहे किंवा ज्या गोष्टींवरती खरंच आपला विश्वास आहे ना, त्या अकॉर्डिंग वागणं लोकांसमोर, त्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. दुसरी गोष्ट, ऑकवर्ड मुवमेंटशी किंवा अनकम्फर्टेबल सिच्युएशन सोबत जेव्हा आपण कम्फर्टेबल व्हायला लागतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणजे काहीतरी चुकू शकतं ना, आपण माणूस आहे शेवटी, काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याकडनं काहीतरी चुकेल किंवा आपल्याला जसं हवंय तसं होणार नाही. अशा सगळ्या सिच्युएशनशी जेव्हा आपण कम्फर्टेबल होऊ तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे कुठे जाल, जिथल्या कुठल्या रूम मध्ये असाल ना, तिथे तुमच्यापेक्षा चांगलं दिसणारं, तुमच्यापेक्षा श्रीमंत असणारं किंवा इतरही बाबतीत तुमच्यापेक्षा थोडंसं प्लस मध्ये नेहमीच कुणी ना कुणी असणार आहे. या गोष्टीशी जेव्हा आपण कम्फर्टेबल होतो ना, त्यावेळेस आपण अजून कॉन्फिडंट व्हायला मदत होते आणि आपल्यामध्ये ज्या काही ॲबिलिटीज आहेत त्या इतरांशी कम्पेअर न करता आपण लोकांसमोर प्रेझेंट व्हायला लागू ना, तेव्हा आपण जास्त आत्मविश्वासू असू. आणि आत्मविश्वास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी ट्रेट आहे. हे मी तुम्हाला एकदम सुरुवातीला सांगितलं की युनिव्हर्सली लोक ऍक्सेप्ट करतात. कॉन्फिडन्स इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह थिंग इन एनी पर्सनॅलिटी. नंबर 3, स्माइल. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपल्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलायचं ना, त्यावेळेस तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय कराल, म्हणजे समजा त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती नाहीये, बॅकग्राऊंड माहिती नाहीये आणि तुम्ही समोर बसलेले आहेत एकमेकांच्या, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय कराल, एकमेकांकडे बघाल आणि त्यानंतर काय कराल तर स्माइल कराल ऑब्व्हियसली. आणि स्माइल पासून कन्व्हर्सेशन स्टार्ट होतात. त्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती एक स्मित असते किंवा जेन्युइन स्माइल असणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती लोकांना तुमच्यासोबत कम्फर्टेबल व्हायला मदत करते, तुम्हाला इतर लोकांसोबत सहजपणे मिसळण्यासाठी किंवा बोलण्यासाठी, कम्फर्टेबल होण्यासाठी मदत करते. आणि स्माइल ही सगळ्यात कॉन्टेजियस गोष्ट आहे. कॉन्टेजियस म्हणजे काय तर जी व्हायरल होते ना, तुम्ही जेव्हा एखाद्याकडे बघून हसता तेव्हा ऑब्व्हियस गोष्ट आहे की समोरचा पण तुमच्याकडे बघून हसणार आहे. आणि तुमच्या पर्सनॅलिटी मधला जो दिलखुलासपणा असतो, जो आनंदी व्यक्तिमत्वाचा भाग असतो ना, ते तुमची स्माइल दर्शवत असते लोकांना. याच गोष्टीला सायकोलॉजीमध्ये इमोशनल कॉन्टॅजियस इफेक्ट असं म्हणतात. आणि अशी व्यक्ती नेहमी सगळ्यांना आवडते जिची स्माइल खूप चांगली आहे. बघा, स्माइल वरती सगळ्यात जास्त कॉम्प्लिमेंट्स दिल्या जातात, स्पेशली मुलींना, कारण देणारे जास्त असतात. पण इन जनरल सगळ्यांवरती स्माइल ही सगळ्यात जास्त सूट करणारी गोष्ट आहे. आणि एक चांगली स्माइल प्रॅक्टिसने डेव्हलप करता येऊ शकते, जी आपण केली पाहिजे. कारण तुमचं एक स्मित हास्य आणि तुमची एक जेन्युइन स्माइल तुमचं व्यक्तिमत्व 1000 पटीने सुंदर बनवू शकते. नंबर 4, ऑथेंटिसिटी. ऑथेंटिसिटी म्हणजे काय तर प्रामाणिकपणा. तुम्ही कधी एखाद्या मूवीमध्ये वगैरे ते कॅरेक्टर बघितलंय का, जे फंबल करते, जे धडपडते, अडकते आणि त्यानंतर पण त्याचे प्रयत्न चालू आहेत कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी, आणि तेच कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना सगळ्यात जास्त आवडतं. कारण काय माहितीये, कारण ते प्रामाणिक आहे, ऑथेंटिक आहे. आणि ऑलरेडी सगळ्या लोकांना माहिती की जगात परफेक्ट असं काहीच नसतं किंवा कुणीच नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी इम्परफेक्शन असणार आहेत. सो जेव्हा प्रत्येक जण कुठेतरी इम्परफेक्ट आहे, तर अशा वेळेस इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, जी गोष्ट लोकांच्या नजरेमध्ये तुम्हाला आकर्षक बनवेल, ती गोष्ट म्हणजे ऑथेंटिसिटी. एक सायकोलॉजिस्ट आहेत, एलिट ॲरन्सन त्यांचं नाव. त्यांची एक फेमस थेरी आहे प्रॅटफॉल इफेक्ट. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की लोकांना अशी व्यक्ती आवडते जे तिच्यातले इम्परफेक्शन शो करते पण ते ऑथेंटिक असतात. आणि मुख्य म्हणजे एका डिस्टन्स वरून किंवा जेव्हा लोक अंतरावरती तुमच्यापासून, तेव्हा स्वतःला परफेक्ट पिक्चर करणं मे बी पॉसिबल असतं, पण ती लॉंग टर्म चालणारी गोष्ट नाहीये. कुठे ना कुठेतरी जाऊन ते इम्परफेक्शन तुमच्यातले बाहेर येणारच आहेत, इतरांना कळणारच आहेत. त्यामुळं नेहमीच आपण ऑथेंटिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही गोष्टी चुकू शकतात, काही स्वभावामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आपल्या दोष असू शकतात. ते दोष आणि आपले चांगले गुण सगळं एकत्र घेऊन जेव्हा आपण प्रेझेंट होतो लोकांसमोर आणि लोकांसमोर जातो ना, तेव्हा ते जास्त रिलेट करू शकतात आपल्याशी आणि ती गोष्ट लोकांना आवडते. आता ते इम्परफेक्शन्स पण काय त्यावरती सुद्धा डिपेंड आहे बरं. म्हणजे तुमचा स्वभाव खूप ॲरोगंट असेल किंवा तुम्ही लोकांशी नेहमी रूड बोलता, तर ऑब्व्हियसली ते लोकांना आवडणार नाहीये. त्या काही गोष्टी आपल्याला चेंज कराव्या लागतील, जाणीवपूर्वक चेंज करायला लागतील. पण इन जनरल कुणीच परफेक्ट नसतं आणि आपण जसे आहोत ना तशा लोकांसमोर जाण्याचा कॉन्फिडन्स आपण ठेवला पाहिजे. नंबर 5, म्युच्युअल लाइकिंग. सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे रेसिप्रोकल लाइकिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला लाईक करता ना, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला लाईक करते. खूप साऱ्या बॉलिवूड मूवीज आपण नेहमीच बघतो, त्याच्यामध्ये काय होत असतं, जो आपला हिरो असतो ना
तो हिरोला लाईक करत असतो आणि तो कंटिन्युअसली एफर्ट घेतो, तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी जाऊन ती हिरोईन इम्प्रेस पण होते आपल्या हिरो कडून. याच गोष्टीला रेसिप्रोकल लाइकिंग असं म्हणतात. आता तुम्ही लगेच जाऊन तुम्हाला जर कोणी आवडत असेल तर तिच्यावरती ही गोष्ट ट्राय करू नका. इन जनरल सायकोलॉजिकल फेनोमेना मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. नेमकं काय होतं, जेव्हा आपल्याला आपली एखादी गोष्ट प्रेझेंट करायची असते, लेट्स से मला पब्लिक स्पीच द्यायला आवडतं आणि 100 लोक समोर उभे आहेत, जर माझ्या डोक्यामध्ये आधीच ही गोष्ट असेल ना की या लोकांना मी आवडत नाही किंवा मी व्यवस्थित दिसत नाही किंवा माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि माझं स्पीच व्यवस्थित नाही होणार आहे, तर त्यावेळेस आपण नर्वस होतो आणि आपल्याला जे काही परफॉर्म करायचं असतं ना ते आपण व्यवस्थितपणे परफॉर्म करू शकत नाही. तुम्हाला गाणं गायला आवडतं, तुम्हाला डान्स करायला आवडतो किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण आपल्या स्किल्स लोकांसमोर प्रेझेंट करायला जातो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक संशय असतो की लोकांना ही गोष्ट आवडेल किंवा नाही आवडेल. ही गोष्ट तुम्ही अवॉइड कसं करू शकता, तर म्युच्युअल लाइकिंग तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकते. आपल्याला ऑलरेडी ही गोष्ट कन्सिडर करायची आहे की या सगळ्या लोकांना मी ऑलरेडी आवडतो किंवा आवडते आणि त्यानंतर आपण आपला परफॉर्मन्स द्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपल्याला ऑलरेडी माहिती असेल किंवा आपल्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल ना की सगळ्यांनाच मी ऑलरेडी आवडतो, तर त्या केसमध्ये मी तशाच वाइब्स थ्रो करेन, तोच माझा ऍटिट्यूड असेल, तर ऑब्व्हियसली मी ज्या काही गोष्टी करणार आहे त्या सुद्धा लोकांना आवडणार आहेत, त्याच्यावरती लोक प्रेम करणार आहेत. म्हणून रेसिप्रोकल लाइकिंग तुम्हाला मदत करू शकते की तुम्ही आधी इनिशिएट करा. तुम्हाला जेव्हा कोणी आवडायला लागेल, तुम्हाला जेव्हा लोक आवडायला लागतील त्यावेळेस लोकांना पण तुम्ही आवडायला लागेल. नंबर 6, हाऊ यू मेक पीपल फील. मी कुठेतरी एक कोट वाचला होता, पीपल मे फॉरगेट हाऊ यू लुक बट दे विल नेव्हर फॉरगेट हाऊ यू मेड देम फील. तुम्ही कसे दिसताय ही गोष्ट एक वेळ लोक विसरतील, पण तुम्ही त्यांना कसं फील करून दिलंय किंवा काय अनुभव दिलाय हे लोक सहज विसरत नाहीत. सो या गोष्टीवरती जाणीवपूर्वक लक्ष द्या. तुम्ही जिथे कुठे प्रेझेंट असाल तिथे लोकांना कसं वाटते, अनकम्फर्टेबल वाटते, निगेटिव्ह वाटते किंवा मग पॉझिटिव्ह वाटते, अपलिफ्टिंग वाटते, तुमच्यासोबत मैत्री करावी असे त्यांना वाटते, तुमच्यासोबत टाइम स्पेंड करावा, वेळ घालवा असं लोकांना वाटतंय का, या गोष्टीचा थोडासा स्टडी करा आणि त्या दृष्टिकोनातून स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करा. सायकोलॉजीमध्ये या गोष्टीला ट्रेट अफेक्टिव्ह प्रेझेन्स असं म्हणतात. ट्रेट अफेक्टिव्ह प्रेझेन्स म्हणजे काय, स्टेबल और कन्सिस्टंट फिलिंग्स अ पर्सन टेंड्स टू लिव्ह विथ देअर इंटरॅक्शन पार्टनर. आणि आपला ऑरा किंवा आपण जिथे कुठे असू तिथे लोकांना कसं बेटर फील करून देऊ शकतो, ही गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर काही गोष्टी नक्कीच करू शकतो. लोकांसमोर बोलताना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी बोला, सकारात्मक गोष्टी बोला, त्यांना अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करा, प्रोत्साहन द्या काहीतरी चांगलं करण्यासाठी, नवीन करण्यासाठी, जेणेकरून पुन्हा पुन्हा तुमच्यासोबत बोलावं असं लोकांना वाटलं पाहिजे. ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे व्यवस्थितपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, ही गोष्ट सुद्धा तुमचा चांगला ऑरा क्रिएट करेल लोकांसमोर. चांगला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं तुम्हाला या गोष्टीमध्ये मदत करेल. त्यानंतर आपली बॉडी लँग्वेज ओपन असली पाहिजे. तुम्ही लोकांना जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स दिल्या पाहिजेत आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा आपल्याला जेव्हा एखाद्याला जज करायचं असतं की अरे ही व्यक्ती तशीच आहे, हे आपण किती सहजपणे करतो ना, जजमेंट्स पास आपण खूप इझिली करतो. पण जेव्हा कॉम्प्लिमेंट द्यायची वेळ येते तेव्हा आपण मागे सरकतो, पटकन आपण कॉम्प्लिमेंट्स देत नाही. तर ते आपण शिकलं पाहिजे. जी गोष्ट एखाद्यामध्ये चांगली आहे ना ते आपण जाऊन त्याच्याशी बोललं पाहिजे आणि त्यानंतर आपण स्वतःचे इमोशन्स पण रेग्युलेट केले पाहिजेत. म्हणजे सतत आपण स्वतःची रडगाणी किंवा स्वतःच्या दुःखाची कहाणी आपण सगळ्यांना ऐकवत नाही बसली पाहिजे, इतरांचं पण ऐकून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून तुमचा एक पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल ऑरा लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकतो आणि लोकांना तुम्ही अजून आकर्षक वाटू शकता. नंबर 7 आणि इम्पॉर्टंट गोष्ट, ऑथॉरिटी आणि स्पेसिफिक नॉलेज. तुम्हाला स्वतःला सुद्धा जी एखादी पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह वाटत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल ना, जर समजा मला महेंद्रसिंग धोनी आवडतो, मला का आवडतो तो माहिती, बाकी त्याची अख्खी पर्सनॅलिटी तर ठीक आहे पण त्याच्याकडे कुठल्या तरी एका गोष्टीची ऑथॉरिटी आहे किंवा त्या गोष्टीसाठी तो ओळखला जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, क्रिकेट. त्याच्यानंतर त्यांच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला खूप आवडू शकतात, त्यांचा स्वभाव असेल, त्यांचं बोलण्याची स्किल असेल किंवा इतरही काही गोष्टी तुम्हाला आवडू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं कशासाठी आपण त्यांना लक्षात ठेवतो, तर क्रिकेटसाठी लक्षात ठेवतो. जर तुम्हाला रतन टाटा आवडत असतील, एखादा पॉलिटिशियन आवडत असेल, तर कशासाठी आपण त्यांना मेन लक्षात ठेवतो, त्यांच्याकडे एक अशी काहीतरी गोष्ट असते ज्याच्यामध्ये त्यांची ऑथॉरिटी असते. आपल्यालाही जर का आपलं व्यक्तिमत्व आकर्षक बनवायचं असेल किंवा आपल्यालाही लोकांच्या समोर जर का एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणून जायचं असेल ना, तर आपली कशामध्ये तरी ऑथॉरिटी असली पाहिजे, एक तरी विषय किंवा एक तरी असं काम असलं पाहिजे. मग मे बी तुमच्या वर्कप्लेसवरच्या कामावरचं तुमचं परफेक्शन किंवा तुमची ऑथॉरिटी असू शकते किंवा वर्कप्लेसच्या बाहेर पण असा एखादा विषय असू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही ऑथॉरिटीने बोलू शकता, कारण तुमच्याकडे त्या गोष्टीचं ज्ञान आहे, त्या गोष्टी तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये करताय. आणि ही सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्या गोष्टीतून तुमची एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी लोकांना दिसू शकते आणि ते बघायला ऐकायला लोकांना आवडतं नेहमीच. त्यानंतर पॉईंट नंबर 8 ती म्हणजे रिलेटेबिलिटी. सोशल मीडियावरती जेवढे सगळे प्लॅटफॉर्म चालू आहेत ना, ते कुठल्या कॉन्सेप्टवरती चालू आहेत माहितीये, तर रिलेटेबिलिटीवरती. ज्या काही गोष्टींशी आपण रिलेट करू शकतो त्या गोष्टी जेव्हा आपल्याला
कोणीतरी दाखवतं ना, त्यावेळेस आपण त्या गोष्टींशी कनेक्ट होतो, त्या लोकांशी कनेक्ट होतो. आपल्या मनातल्या गोष्टी कोणीतरी बोलत असतं, आपल्याला हवी असलेली लाईफस्टाईल कोणीतरी आपल्याला तिथून दाखवत असतं. या सगळ्या गोष्टींमुळे तर आपल्याला ते लोक आवडतात, आपण त्यांना फॉलो करतो. इन जनरल लाईफ मध्ये पण हीच गोष्ट तुमच्यासाठी वर्क करू शकते की तुम्ही जास्तीत जास्त रिलेटेबल होण्याचा प्रयत्न करा, कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याशी जे लोक असतील त्यांचे इमोशन समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या काही गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा. जेवढी तुमची रिलेटेबिलिटी वाढेल ना लोकांमध्ये, तेवढी लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करायला स्टार्ट करतील, तेवढे जास्त लोकांना तुम्ही आवडायला स्टार्ट व्हाल. यालाच सायकोलॉजीमध्ये सिमिलॅरिटी अट्रॅक्शन इफेक्ट असं म्हणतात. नंबर 9, हेल्थ अँड फिटनेस. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचा एक सगळ्यात महत्वाचा ट्रेट काय, हेल्दी असणं, हेल्दी दिसणं आणि फिट दिसणं. कोणाला अशी सुटलेली किंवा अगदीच आउट ऑफ शेप लोक आवडतात, आपल्याला स्वतःलाच नाही आवडत ना. पण ऍक्च्युली आपण फिट आणि हेल्दी असणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती तुमचं एक पॉझिटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी तर शो करतेच, पण बाकी लाईफ मध्ये पण तुम्हाला हेल्प करते, तुम्हाला सस्टेनेबल बनवते, तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायला मदत करते. फिट आणि हेल्दी लोकांना आवडतात, त्यामुळे स्वतःच्या फिटनेस वरती नेहमी लक्ष द्या. नंबर 10, ऍटिट्यूड अँड बिहेवियर. एक चांगला, सकारात्मक आणि सॉफ्ट ऍटिट्यूड कोणाला नाही आवडत. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे बघा, गुड ऍटिट्यूड लुक्स गुड ऑन एव्हरीवन. आपल्याला कशा पद्धतीची लोक आवडतात, जे सतत गॉसिप करतात, जे सतत कंप्लेंट करतात, सेल्फ विक्टिमायझेशन करतात. अशी लोक आवडतात की जे नेहमी पॉझिटिव्ह बोलतात, चांगल्या सवयींविषयी, चांगल्या हॅबिट्स विषयी बोलतात, ती लोक आवडतात. ऑब्व्हियसली आपल्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाले लोक जास्त आवडतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही लोकांमध्ये जाल, लोकांमध्ये बोलत असाल, त्यावेळेस जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह वाइब्स, पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह ऑरा स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, एखादी गोष्ट करण्यातून, प्रत्येक गोष्टीतून तुमचा ऍटिट्यूड लोकांना शो होत असतो. त्यामुळे एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बिल्ड करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर का तुम्हाला एक चांगली आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी बनायचं असेल तर. स्वतःचा असा पर्सनल ऑरा क्रिएट करा, अशी एनर्जी क्रिएट करा ज्या एनर्जीच्या अवतीभोवती राहायला लोकांना आवडेल. आणि नंबर 11, शेवटची गोष्ट, ती म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर. एक चांगला सेन्स ऑफ ह्युमर असणारी व्यक्ती नेहमीच सगळ्यांना आवडते. मान्यच आहे की लाईफ हार्ड आहे, बऱ्याचशा गोष्टी लाईफ मध्ये चालू असतात, पण लाईफ इतके पण सिरियस नाहीये. त्यामुळं जी व्यक्ती सिरियस सिच्युएशन मध्ये सुद्धा एखादा चांगला जोक मारून लोकांना हसवू शकते, स्वतःवरती जोक घेऊ शकते आणि ते ओव्हरऑल वातावरण हलकं फुलकं बनवू शकते ना, अशी व्यक्ती नेहमी सगळ्यांना आवडते. चांगला सेन्स ऑफ ह्युमर खूप इम्पॉर्टंट आणि चांगला ऍस्पेक्ट असू शकतो, जो प्रॅक्टिसने डेव्हलप करता येऊ शकतो, जो आपल्या पर्सनॅलिटीची एक हायलाइट ठरू शकतो. त्यामुळं चांगला सेन्स ऑफ ह्युमर डेव्हलप करण्यावरती सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि अजूनही अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपली पर्सनॅलिटी एनहान्स करण्यासाठी, अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, अजून आकर्षक बनवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. जर का अजूनही तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड, व्यक्तिमत्वाच्या विकासाशी रिलेटेड अजून व्हिडिओज बघायला आवडणार असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्या पद्धतीचे व्हिडिओ मी अजून बनवेन. किंवा करिअर, स्किल्स, पर्सनल फायनान्सेस, इन्व्हेस्टमेंट्स या रिलेटेड अजून जर का तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील ना, तर खाली कमेंट करून सांगा. त्या रिलेटेड, त्या सजेशनशी रिलेटेड व्हिडिओज मी नक्कीच बनवेन. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे जर का काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल इन्फॉर्मेशन साठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज टिटे सायनिंग ऑफ.